नमस्कार. मी श्रीनिवास फडणीस. मंतवन वाहिनीमध्ये आपलं स्वागत. राजकारणात शत्रू बाहेरचे असतात असं म्हणतात, पण जेव्हा शत्रू स्वतःचाच भाऊ बनतो तेव्हा त्याची किंमत जीव देऊन चुकवावी लागते. 3 जून 2006 नवी मुंबईच्या कळंबोली परिसरात एक पांढरी स्कोडा गाडी जात होती. अचानक एका दुसऱ्या गाडीने तिला ओव्हरटेक केलं आणि थांबण्याचा इशारा दिला. गाडी थांबताच 2 जण जवळ आले. मागच्या सीटवर झोपलेल्या व्यक्तीला उठवण्यात आलं. त्यांनी काच खाली घेतली आणि काही सेकंदातच गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. या हल्ल्यात ड्रायव्हर समत काजी आणि धाराशिवचे लोकप्रिय नेते पवनराजे निंबाळकर यांचा जागीच मृत्यू झाला. पण ही फक्त हत्या नव्हती. ही होती महाराष्ट्रातील सर्वात चर्चित राजकीय वैऱ्याची रक्तरंजित परिणिती. हो मित्रांनो, हे अगदी खरं आहे. पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील हे चुलत भाऊ होते. एकाच घराण्यातील, एकाच राजकीय वारशातील आणि एकेकाळी एकमेकांचे सर्वात विश्वासू सहकारी. पद्मसिंह पाटील राज्याच्या राजकारणात मोठं नाव बनत होतं, तर पवनराजे धाराशिव जिल्ह्यात आपला जनाधार मजबूत करत होते. दोघांची जोडी इतकी प्रभावी होती की जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना आव्हान देणं जवळपास अशक्य मानलं जात होतं. मात्र काळ बदलत गेला. पवनराजेंची लोकप्रियता झपाट्यानं वाढू लागली. जिल्हा बँक, सहकार क्षेत्र, तेरणा साखर कारखाना आणि ग्रामीण भागात त्यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता. याच काळात काही आर्थिक घोटाळ्यांचे आरोप समोर आले. या प्रकरणामुळे दोन्ही भावांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि हळूहळू नात्यात दरी वाढली. 2004च्या विधानसभा निवडणुकीत ही दरी उघड संघर्षात बदलली गेली. पहिल्यांदाच पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर एकमेकाविरुद्ध मैदानात उतरले. ही निवडणूक फक्त मतदानापुरती नव्हती, तर सत्तेसाठी झालेले एक मोठं युद्ध होतं. शेवटी पद्मसिंह पाटील जिंकले, पण फक्त 484 मताच्या फरकाने. पण या निकालाने एक गोष्ट स्पष्ट झाली मित्रांनो. पवनराजे आता केवळ नेते नव्हते, तर पद्मसिंह पाटलांसाठी मोठं राजकीय आव्हान बनले होते. हे सत्य समोर येत होतं. आणि मग आला 3 जून 2006चा काळा कुट्ट अर्थात काळा दिवस. कळंबोलीतील गोळीबारात पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली. सुरुवातीला तपास स्थानिक पोलिसाकडे होता, पण नंतर हा तपास CBIकडे सोपवण्यात आला. तपास जसा जसा पुढे गेला तसे तसे धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले. 2008मध्ये एका महत्त्वाच्या धाग्याच्या आधारे पारसमल जैन याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत त्यांनी दावा केला की पवनराजे यांच्या हत्येसाठी 30 लाख रुपयाची सुपारी देण्यात आली होती. तपासानंतर CBIने माजी मंत्री आणि त्यावेळी खासदार असलेल्या पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. या केसची आणखीन एक धक्कादायक बाजू म्हणजे समाजसेवक हजारे यांच्यावरील कथित सुपारी प्रकरण. तपासादरम्यान अशाही आरोपांची चर्चा झाली, ज्यामुळे हे प्रकरण आणखीन गाजलं. मात्र या सर्व आरोपावर अंतिम न्यायालयीन निर्णय अद्याप प्रलंबित आहे. विशेष करून पवनराजे यांच्या मृत्यूनंतरही संघर्ष थांबला नाही. तो पुढच्या पिढीकडे गेला. सध्या त्यांची पिढी राजकारणात आहे. एका बाजूला पवनराजेंचे पुत्र ओमराजे निंबाळकर, तर दुसऱ्या बाजूला पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील. दोन्ही घराणी निवडणुकीमध्ये पुन्हा आमनेसामने आली. 2019च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी मोठा विजय मिळवत आपला प्रभाव सिद्ध केला. आजही धाराशिवच्या राजकारणात या दोन्ही घराण्यातील संघर्षाची चर्चा होते. सध्या संघर्षाचं वातावरणही तसं आहे. जवळपास 20 वर्ष उलटून गेली. शेकडो साक्षीदार तपासले गेले. अनेक राजकीय घडामोडी घडल्या. पण पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा अंतिम निकाल अजूनही बाकी आहे. जवळपास 20 वर्ष 13 दिवस झाले. 2 भावामधील सत्ता संघर्षाने एका लोकप्रिय नेत्याचा जीव घेतला आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायमचा ठसा उमटवला.
या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.